नाव आणि तुम्ही ज्या कोणत्या एरियातून बिलॉंग करता, जिथून कुठून आता मीटिंगला कनेक्ट आहात, थोडंसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकाल तर मला सुद्धा कळेल की आजच्या मीटिंगला ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आणि आउट ऑफ महाराष्ट्रातून सुद्धा बरेच फॅमिलीज कनेक्ट झाले असतील. सो रिक्वेस्ट टू ऑल, तुम्ही पॉसिबल असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून आहात. आणि मी कमेंट बॉक्समध्ये बघतोय या ठिकाणी जळगाव, मुंबई, एमपी, पुणे, अरे अरे अरे, ठाणे, कोल्हापूर, वाई, नाशिक, वाशिम, संभाजीनगर, नागपूर, बोरिवली, लातूर, अहिल्यानगर, बीड, निलंगा, औराद, पुणे, हैदराबाद, मुंबई. ओ ग्रेट. चॅट बॉक्स बघितला तर थोड्या वेळासाठी मला रेल्वे गेटला, जेव्हा असं रेल्वे गेटला नाही का, असं रेल्वे गेट पडलेलं असतं आणि रेल्वे जात असते फास्ट मध्ये, ते अशी चॅट बॉक्सला बघितल्यानंतर फिलिंग येते. मला फक्त एकच मिनिट द्या. आय होप आता विजिबल असेल आणि माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येत असेल. गाईज, आजचा प्रेझेंटर म्हणेल मी. आणि आज बिझनेस अपॉर्च्युनिटी सांगण्यासाठी आफ्टर लॉंग मंथ मी आज तुमच्या सगळ्यांसमोर आलोय. सो आज आपण समजून घेणार आहेत प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑर्गनायझेशन मध्ये आपण कशा पद्धतीने काम करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण अर्निंग प्रत्युषच्या माध्यमातून करू शकतो. आणि तुमची जी एक्साइटमेंट आहे, मी सगळ्यांना शब्द देतो एक फॅमिली मेंबर, तुमचा लहान भाऊ या नात्याने, की पुढच्या 30 ते 40 मिनिटांमध्ये आज तुम्ही महाराष्ट्रातली खरंच सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग ऑपॉर्च्युनिटी, ज्या ऑपॉर्च्युनिटीने आज महाराष्ट्रातील हजारो महिलांचं आयुष्य बदललं, अशा आज ऑपॉर्च्युनिटीचा पूर्ण बिझनेस कन्सेप्ट तुम्ही समजून घेणार आहेत. त्यासाठी तुम्ही फिजिकली आणि मेंटली पूर्णपणे ह्या मीटिंग मध्ये असणं गरजेचं आहे. नाही तर असं नको व्हायला की मीटिंग मध्ये तरी तुम्ही फिजिकली आहात पण मेंटली भाजीमध्ये कुठं तरी मीठ कमी पडले का, अरे मिस्टर आले थांबा, त्यांना चपाती लाटून द्यायची आहे, ते काय होईल मग मीटिंगच्या नादात चपातीचा आकार हा तिरंगासारखा होऊन जाईल. असं नाही व्हायला पाहिजे, राईट? कारण मी बरेच जणांचे कॅमेरे बघतोय, कोणी झाडून काढतंय, कोणी चपाती लाटतंय, कोणी भाजी करतंय. अरे यार, असं नाही होत. कारण तुम्ही बिझनेस समजून घ्यायला आलात तर बिझनेस मध्ये 100% पाहिजे. सो गाईज, आज आपण बाय प्रेझेंटेशन सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत, काय ऍक्च्युली ऑपॉर्च्युनिटी आणि खरंच याच्यातून आपण कशा पद्धतीने अर्निंग घेऊ शकतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता दात काढताय म्हणजे हसताय, असेच हसत पुढचे 30 ते 40 मिनिटं राहायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही हसणार नाही तोपर्यंत लक्ष्मी माता तुमच्या इथं प्रकट होणार नाहीये. कारण तुम्हाला हसणं खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. खूप सारे लोक असे सिरियस मोड मध्ये आहेत, जसं की त्यांना आता युद्ध करायला जायचंय. बिलकुल नाही, तुम्हाला बिझनेस समजून घ्यायचा आहे, ऑपॉर्च्युनिटी समजून घ्यायची आहे की काय आपण करू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये खरंच एक्स्ट्रा अर्निंग आपण घेऊ शकतो का. ही ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर पहिल्यांदा आपण मेंटली या मीटिंग मध्ये असणं खूप गरजेचं आहे. सो गाईज, ज्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल तुम्ही समजून घेणार आहात, आय होप स्क्रीन विजिबल असेल. नक्कीच असणार आहे, नाही कोणी म्हणू शकणारच नाही कारण मला स्क्रीन दिसते. सो प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आज ज्या प्रत्युष कन्सेप्टला ऑल ओव्हर महाराष्ट्रातून, ऑल ओव्हर इंडियातून, पूर्ण हिंदुस्थानामध्ये आज जवळपास 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झालाय. आणि सो इकडे इंस्टाग्रामला स्क्रीन दिसणार नाही पण इंस्टाग्रामला मी नक्की दिसणार आहे आणि तुम्हाला मी तुमच्याशी बोलतोय, मी तुम्हाला समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. कारण झूमला ऑलरेडी हजारो लोक ऐकतायत आणि त्यांना ती स्क्रीन विजिबल आहे. सो प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्युष 2.0 म्हणजेच की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्युषची सुरुवात होऊन आपल्या भारतामध्ये जवळपास 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. आणि आज या 2 वर्षामध्ये यशस्वीरित्या प्रत्युषने पूर्ण भारतामध्ये एक स्वतःचं एम्पायर क्रिएट केलं, एक स्वतःचा बेंचमार्क क्रिएट केलं. 2 वर्षापूर्वीच्या प्रत्युषची एक कन्सेप्ट, एक आयडिया महाराष्ट्रामध्ये आली होती की अरे असं पण काहीतरी करता येऊ शकतं, असं पण एक एक्स्ट्रा इन्कम घेता येऊ शकतं. गाईज, खरं सांगतो, ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर या नात्याने नाही पण एक फॅमिली मेंबर म्हणून नक्कीच सांगेल की 2 वर्षापूर्वी कोणीच विश्वास ठेवत नव्हतं की यार असं पण काही होऊ शकतं का, खरंच आयुष्यामध्ये घर बसल्या पैसे कमवता येतात का, खरंच या व्यवसायातून इन्कम सोर्स येऊ शकतो का. ज्या पद्धतीनं कोरोनाच्या आधी कोणालाच वाटलं नव्हतं की आज एका लिंक वरून हजारो लोक आपण या मीटिंग मध्ये कनेक्ट आहेत. खरं सांगतो, आफ्टर कोविड जी परिस्थिती बदलली, कोरोना नंतर सगळ्या आज सुद्धा कित्येक आयटी कंपनी वर्क फ्रॉम होम चालतात. गाईज, ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय कोरोनाला जातं कारण त्या कोविडमुळे सगळ्या गोष्टी कळाल्या. गाईज, सेम मी ऍज अ फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर प्रत्युष मध्ये आज ह्या पोस्टला मी सुद्धा काम करतोय. आणि आज बघितलं, बाय प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, डिप्लोमा पूर्ण झालाय. देन या इंडस्ट्रीमध्ये जवळपास मागची 12 वर्ष मी स्वतः काम केलेत. 12 वर्ष यशस्वीरित्या या इंडस्ट्रीमध्ये काम केले गाईज. देन कीर्ती आहे जी बाय प्रोफेशनल एमबीए इन एच आर आहे आणि प्रत्युषी ऍज अ सीईओ अँड को फाउंडर आहे. कंपनीला टोटली
एक वेगळ्या लेवलला आज तिने घेऊन गेलं. एक मॅनेजमेंट जे आहे इतकं स्ट्रॉंग त्यांनी बनवलं, बॅकअप द टीम इतकी स्ट्रॉंग बनवली आहे की आज कोणत्याही महिलेला तिच्या प्रत्येक प्रॉब्लेमला पुढच्या 60 सेकंड मध्ये आज सोल्युशन कसं मिळेल याच्यावरती आज पूर्ण मॅनेजमेंट काम करत आहे. आणि आज इतकं स्ट्रॉंग मॅनेजमेंट काम करत असताना यालाच ज्यांनी खांद्याला खांदा देऊन साथ दिला ते म्हणजे आदरणीय राजेश पाटील सर आणि समिता मॅम, ज्यांनी आज प्रत्युष या रोपाला आज वटवृक्ष करत असताना ज्यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे, जे कंपनीची ज्वेलरी पार्टनर आहेत आणि ॲज वेल ॲज माझे चांगले मित्र आहेत. आज 12-15 वर्ष झालं एकत्र आम्ही काम करतोय आणि या 12-15 वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये आज बदल घडलाय. आणि हे यांचं जरी प्रोफेशन बघितलं तर मार्केटिंग क्षेत्रामध्ये जवळपास 15 वर्षाचा अनुभव आहे. ज्वेलरी क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आज मागचे जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त काळ ज्वेलरी क्षेत्रामध्ये दिलाय. आज महाराष्ट्रामध्ये मला सांगण्यासाठी खरंच अभिमान नाही तर गर्व आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्युष आर्ट ज्वेलरीला आज एक वेगळं स्थान या दोघांनी मिळवून दिलंय. आणि जवळपास महाराष्ट्रातल्या टॉप 3 मध्ये म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि प्रत्युष आर्ट ज्वेलरी आज एका वेगळ्या मोमेंटमला आलंय. गाईज, मी तुम्हाला थोडंसं बॅकअप द स्टेज का सांगितलं, कारण आज मी असेल, कीर्ती मॅम असेल, राजेश सर असतील, समिता मॅम असतील, आज वेल एज्युकेटेड सगळेजण आहेत. म्हणजे ज्या मॅनेजमेंट सोबत, कारण गाईज एक लक्षात ठेवा, ज्या गाडीमध्ये तुम्ही बसणार आहात त्या गाडीचा ड्रायव्हर कसं आहे पहिल्यांदा बघणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या गाडीमध्ये तुम्ही बसणार आहात त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने जाताय हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या गाडीला आज बिल्ड केलं जात आहे गाईज, हे खूप म्हणजे माइंडसेट जर बघितला हा खूप व्हिजनरी माइंडसेट आहे. आज अग्रेसिव्हली आज ही सिस्टम मॅनेजमेंट काम करते. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात की प्रत्युषच का, तर एक लक्षात ठेवा, प्रत्युष आज पूर्ण टेक्नॉलॉजी बेस वरती काम करणारी ऑर्गनायझेशन, पूर्ण टेक्नॉलॉजी बेस. आज आपण बघतोय जवळपास आता टिल कंडिशन मला 1300 पेक्षा जास्त परिवार ऑल ओव्हर महाराष्ट्रातून ऐकते बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. गाईज एक लक्षात ठेवा, टेक्नॉलॉजीचा यूज करणं हे जगातल्या आजच्या काळामध्ये तर सगळ्यात मोठी गरज आहे टेक्नॉलॉजीची. बरेच जण टेक्नॉलॉजी नाही समजा. आज सुद्धा बरेच जण म्हणतात फोन पेला घाबरतात. आज सुद्धा बरेच लोक ऑनलाईन व्यवसायाला घाबरतात. अरे ज्या ऑनलाईन मुळे आज सगळ्या गोष्टी चालतात, तुम्ही आज या 2025 मध्ये घाबरणं म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की असं बोलू नये, पण खरं सांगतो की हा वेड्याचा बाजार आहे. का? कारण आज एक लक्षात ठेवा, आता रात्रीचे 9:13 झालेत आणि जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचा मुलगा जर आता पुण्याला शिकायला असेल आणि तुमच्या मुलाने जर सांगितलं की आई मला आता अर्जंटली 2,000 रुपये लागणार, मला मेस मध्ये भरायचंय, तुम्ही हे नाही म्हणणार की बाळा उद्या सकाळी बँक चालू झाल्यावरती मी देते. तुम्ही 1 मिनिटामध्ये आज फोन पे करता. येस और नो? गाईज, टेक्नॉलॉजी आहे. आज सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीवरती चालतात. आज प्रत्युषच का, आज प्रत्युष मॅनेजमेंट विजनरी आहे. 2 वर्षामध्ये 5 नोव्हेंबर 2023 ला जे विजन कंपनीने मांडले होते, आज 5 नोव्हेंबर 2025 मध्ये प्रत्येक विजन कंपनीने अचीव केले. प्रत्येक मिशन कंपनीने जे टार्गेट सेट केले ते प्रत्येक टार्गेट कंपनीने अचीव केलंय. आज जर बघितलं, घर बसल्या महिलांना व्यवसायाची संधी एका टार्गेटने महाराष्ट्रामध्ये जी कामाला सुरुवात केली होती, तर आज त्यातल्या प्रत्येक गोष्टी सत्यात रूपांतर झालेल्या आहेत. बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट. आज जर बघितलं 13 लाख कस्टमर बेस आहे पूर्ण भारतामध्ये, आणि 13 लाख कस्टमर बेस जर एकत्र येतो ना, त्याचं एकच रिझन असतं, ते म्हणजे फक्त आणि फक्त क्वालिटी. आणि या क्वालिटीमुळे आज प्रत्युषने महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आणि बेस्ट सर्व्हिस, ज्याच्यामुळे हे बघा, एक घडी आहे शेवटी. जर एक कागद असेल, कागदाला जर घडी घालायचं असेल ना, 1 मिनिटात घडी कधीच नाही होत. तुम्ही जर बघत असाल, जर हे पेज आहे आणि या पेजला जर समजा मला घडी करायची असेल तर आपण काय करतो, अशा पद्धतीने पहिल्यांदा त्याला मोडतो आणि नंतर तुम्ही काय करता, या ठिकाणी असे दाबता. येस नो? घडी बसण्यासाठी वेळ लागते गाईज. 5 नोव्हेंबर 2023 ला जी सिच्युएशन होती, तुम्हाला सांगितलं तर विश्वास नाही बसणार, 1 महिना लागायचा एखाद्या महिलेला साडी डिलिव्हरी होण्यासाठी. 1 महिना लागायचं. पण आज जर बघितलं, विदिन 3 to 4 डेज आज मॅक्झिमम प्रोडक्ट डिलिव्हरीज होतात. सो गाईज, प्रत्युष का, याचे भरपूर उदाहरण आहेत. आज जसं वर्षा मॅडमने टाकलंय, काम काय आहे, तर गाईज पहिल्यांदा ते काम करण्यासाठी पहिल्यांदा काम शिकावं लागतं. आणि या ठिकाणी प्रत्युषची जी टीम आहे ती तुम्हाला पूर्ण गाईड करते, हा व्यवसाय कसा करायचा आहे. त्यासोबत तुम्हाला एक सिस्टम दिली जाते या व्यवसायाला कशा पद्धतीनं बिल्ड करायचं आहे. आज जर बघितलं, प्रत्युषचं जे विजन आहे, जे विजनने प्रत्युषने 2023 मध्ये सुरुवात केली होती, सर्वसामान्य लोकांना एक व्यवसायाची त्यांच्या स्वतःच्या अटी शर्तीनुसार ते त्यांच्या लाईफमध्ये एक इन्कम सोर्स घेऊ शकतात आणि एक स्वतंत्र त्यांचं लाईफ जगू शकतात. म्हणजेच काय, इंडिपेंडेंट लाईफ जगता येईल. म्हणून आज कदाचित तुम्ही भरपूर स्टेटसला बघितलं असेल, आज कदाचित बऱ्याच जणांच्या मेसेजमध्ये बघितलं असेल,
आर्थिक दृष्ट्या तुम्ही आज स्टेबल होऊ शकता, आत्मनिर्भर होऊ शकता आणि आज जर बघितलं तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमचा मान सन्मान मिळवू शकता. त्यासाठी काही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या व्हिजनने कंपनीने सुरुवात केली होती की एक सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा तिच्या आयुष्यामध्ये अर्निंग करू शकते आणि आज करतायत. आज जर बघितलं एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणं की एक सर्वसामान्य, आज जर बघितलं प्रत्युषमध्ये काहीच तुम्हाला विश्वास नाही बसणार, आज मला जेवढे आज हजारो लोक ऐकताय तुम्हाला विश्वास नाही बसणार, आज प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एखाद्याच्या घरामध्ये जाऊन धुणं भांडे करणारी सुद्धा महिला काम करते, जिच्या घरामध्ये 2-2, 3-3 पेट्रोल पंप आहेत ती सुद्धा काम करते, जिच्या घरामध्ये जिचा नवरा टॉपचा डॉक्टर आहे ती सुद्धा काम करते, जिच्या घरामध्ये तिचा नवरा इंजिनियर आहे ती सुद्धा काम करते, जी स्वतः वकील आहे ती सुद्धा काम करते, जी मोठी व्यावसायिक आहे ती सुद्धा काम करते, जी आज एजने 60-70 ती सुद्धा काम करते आणि जी आज वयाच्या 18व्या वर्षी ती सुद्धा काम करते. आज एक मात्र हिंदुस्थानातली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य महिलांपासून ते आज सगळ्या वेल प्रोफेशनल लेडी सुद्धा आज वर्क करतात. हा प्रत्युषचा सगळ्यात मोठं टार्गेट होतं जे कंपनीने अचीव्ह केलं. काही आज पूर्ण भारतामध्ये एक स्वतःचं जाळं पसरवणं, एक मोठी कम्युनिटी तयार करणं आणि हजारो लोक या ठिकाणी काम करणं हे प्रत्युषचं सगळ्यात मोठं व्हिजन होतं. आज खरं सांगण्यासाठी मला अभिमान वाटतोय की हे व्हिजन आज सत्यात उतरताना आम्ही डोळ्याने बघतोय, कारण हेच व्हिजन आजपासून 2 वर्षापूर्वी आखलं गेलं होतं. आणि फक्त व्हिजनच नाही, ज्या मिशनने प्रत्युषची सुरुवात 2023 मध्ये झाली होती, थेट विक्री व्यवसायामध्ये आज एक बेंचमार्क क्रिएट करणं. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतं, सर थेट विक्री म्हणजे काय? काही थेट विक्री म्हणजे एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होतं, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर तेव्हा एक मोठा स्टॉकिस्ट असतो, स्टॉकिस्ट नंतर एक होलसेलर असतो, होलसेलर नंतर रिटेलर असतो, रिटेलर नंतर कस्टमर असतो. म्हणजे एक प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ग्राहकाच्या हातात येईपर्यंत एक खूप मोठी चेन काम करत असते. सेम प्रत्युषने एक सिस्टम बनवली. मॅन्युफॅक्चरिंग जर बघितलं, आज प्रत्युष मल्टिपल ब्रँड सोबत आज टायअप आहे. प्रत्युष 3 स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यासाठी घेतलेले आहेत. आता कंपनी काय करते, स्वतः प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना आपल्या प्रत्युष परिवाराच्या डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून डायरेक्टली कस्टमर पर्यंत पोहोचण्याचं काम करते. गाईज मला तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे, आयडिया, आज एक आयडिया आज मार्केटमध्ये लोकांचं आयुष्य बदलून देऊ शकते, जे आज प्रत्युषच्या माध्यमातून होत आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण हिंदुस्थानामध्ये जवळपास 50,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून कमीत कमी महिना 10,000 रुपये उत्पन्न घेत असतील. गाईज आता बऱ्याच जणांना मी एक प्रश्न विचारायला चला, कारण आज मला थोडंसं इंटरेस्ट खूप येतो, कारण मीटिंगचा क्राऊड वाढतच चाललाय. तर माझा एक प्रश्न नक्की तुम्हाला विचारेल आणि या प्रश्नाचं उत्तर आलं तरच मी नक्की पुढे जाणार आहे. खरं खरं प्रामाणिकपणे आज स्वतःला एक प्रश्न विचारून सांगा, तुम्ही आजच्या या मीटिंगला 8 ते 10,000 रुपये कमवण्यासाठी जॉईन झालात का तुम्हाला असं वाटतं मला लाखो रुपये आले पाहिजेत? हॅलो, तुमच्या डोक्यात आज टार्गेट काय? तुम्हाला 8 ते 10,000 रुपये इन्कम साठी तुम्ही जॉईन झालात का तुम्हाला लाखो रुपये इन्कम साठी जॉईन झालात? हॅलो, 8 ते 10,000 रुपये इन्कम? अशा किती महिला जे 10,000 रुपये इन्कम साठी जॉईन झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10,000 रुपये टाईप करा, 10,000 टाईप करा. 10,000 रुपीज मिनिमम. बाबा मला मी जे काही करते ते करत करत मला 10-12,000 रुपये इन्कम आले पाहिजेत. अशा व्हिजन आल्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10 ते 20,000 रुपये टाईप करा. ज्याला लाखो रुपये कमवते त्यांनी लाख रुपये टाईप करा. खूप आहे. गाईज जे कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय तुम्ही बघताय, काही जण स्वतःच्या नावासाठी जॉईन झालेत, काही जणांना पैसा भरपूर आहे पण इमेज पाहिजे, काही जणांना त्यांच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी पाहिजे, काही जणांना त्यांच्या आयुष्यात कर्ज आहे ते कर्ज फेडायचंय, काही जणांना त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःचं अर्निंग करायचंय, काही जणांना त्यांच्या लाईफमध्ये स्वतःचं एक ब्रँड बनवायचंय. प्रत्येकाचे टार्गेट वेगळे असतात गाईज. पण आज जर बघितलं मॅक्झिमम जो कमेंट बॉक्समध्ये जो रिस्पॉन्स येतोय, 8 ते 10,000 रुपये कमवून हे भरपूर महिलांचं स्वप्न होतं. आज तुम्हाला सांगतो हेच कंपनीचं व्हिजन होतं. आज महिला, एक सर्वसामान्य महिला, तिचं जे काही करते ते करत करते 8 ते 10,000 रुपये कमवावे या मिशनने कंपनीने सुरुवात केली होती. सांगण्यासाठी खरंच आज अभिमान नाही यार, गर्व आहे की आज प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 6,000 महिला आहेत ज्यांनी आतापर्यंत कमीत कमी 10,000 रुपये इन्कम या प्रत्युषच्या माध्यमातून घेतलेलं आहे. आज जर कंपनीचं हेच मिशन आहे, येणाऱ्या 2030 पर्यंत जवळपास 50,000 परिवार पूर्ण हिंदुस्थानामध्ये कमीत कमी त्यांच्या लाईफमध्ये या बिझनेस मधून कमीत कमी 10,000 रुपये इन्कम या बिझनेसच्या माध्यमातून घेत असतील. 2030 पर्यंत प्रत्युषचं जे मिशन आहे, 300 स्टोर या भारतामध्ये असतील जे 50,000 लोकांना सर्व्हिस देत असतील. 2030 पर्यंत प्रत्युष भरपूर मॉल ह्या माध्यमातून येत असतील. खूप विजन आहे आणि या विजनरी मॅनेजमेंट सोबत तुम्ही आज विजनरी सिस्टम सोबत आज तुम्ही काम करताय, हे खूप मोठी गोष्ट आहे. आज कंपनीचे सर्टिफिकेशन जर बघितलं, कंपनी ऑल लिगली जे काही गव्हर्नमेंटची जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्या सगळ्या रूल्स रेग्युलेशन सोबत आज कंपनी काम करते. त्याच्यामुळे 2 वर्षामध्ये यशस्वीरित्या प्रत्युषने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये स्वतःचे एक बेंचमार्क क्रिएट केलेलं आहे. आता आपण समजून घ्या, खूप साऱ्या महिलांचा एक प्रश्न येतो, सर नेमकं काम काय करायचं, या नो सगळे रेडी आहेत? हॅलो,
येस. सो आता आपण समजून घ्या एक्झॅक्टली काम काय करायचंय. गाईज मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला हा बिझनेस करायचा नेमका कसं आहे. सगळे इंटरेस्टेड आहेत, रेडी आहेत? हॅलो हॅलो, झोपले कोणी नाही आहेत ना? झोपलेत का कोणी? हॅलो, झोपलेलं तर कोणी दिसत नाहीये तसं मला. का झोपले कोणी? नाही ना? सोना मना है जागते रहो. येस. सो गाईज कंपनी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स देते. प्रत्युष ही का आज मार्केटमध्ये सगळ्यात यशस्वी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे, मी तुम्हाला थोडं सांगतो. गाईज एक लक्षात ठेवा, प्रत्युषमध्ये तुम्हाला सक्सेस होण्यासाठी कंपनीने खूप सारे, आज कुठलंही घर एका पिलरवरती तुम्ही आजपर्यंत कधी घर नाही बघितलं. येस और नो? कुठलंही सर्वसाधारण जरी घर असेल तर कमीत कमी 4 ते 6 पिलर असतात. येस और नो? गाईज प्रत्युषमध्ये पण सक्सेसफुल होण्यासाठी कंपनीचे 4 ते 5 पिलर्स आहेत. तुम्ही त्या कोणत्याही पिलरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस बिल्ड करू शकता. त्यातला सगळ्यात पहिला पिलर आहे. पिलर म्हणजे काय? तर पहिल्या सगळ्यात ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे, तुम्ही ज्याच्यामध्ये काम करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये काम करा. गरज नाही तुम्ही सगळ्यांमध्ये केलं पाहिजे आणि गरज नाही तुम्ही कशामध्येच नाही केलं पाहिजे. तुम्ही कशातही करू शकता. सो पहिली जी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे, कंपनीची पहिली सर्व्हिस तुम्हाला देते ती म्हणजे ऑनलाईन बिझनेस मॉडेल. ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? आता भरपूर महिलांना प्रश्न असेल, कदाचित तुम्ही सोशल मीडियाला खूप असे फेक कमेंट्स बघतात. हे जे असे टाकतात ना, यांच्यावर कधी विश्वास नाही ठेवायचा बरं का. माझे जरी असले तरी मी तोंडावर सांगतो. जर असं कोणी म्हणत असेल ना, साड्यांचे फोटो ठेवा, पैसे मिळवा, असं काही नाही होत आहे. त्याच्यामध्ये पण काम असतं, त्याच्यामध्ये पण फिलिंग्स असतात, त्यामध्ये पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? तर एक लक्षात ठेवा, एव्हरी डे तुम्हाला प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कडून रोज काही ना काही प्रोडक्टचे अपडेट प्रोव्हाइड केले जातात. एव्हरी डे. आता एक उदाहरण धरा, एका साडी, ही साडी आहे एक्झाम्पल बरं का. तुम्ही म्हणाल सर बॉटलला साडी कसं म्हणायला लागले तुम्ही? म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल मी देण्याचा प्रयत्न करतो. ही एक साडी आहे. ही साडी कंपनी तुम्हाला जर समजा एक 400 रुपयामध्ये प्रोव्हाइड करत असेल. ऑनलाईन बिझनेस मॉडेल काय समजून घ्या. बऱ्याच जणांच्या मनामध्ये काय असतं, फ्रॉड झालं तर, फसवलं तर, चुकलं तर, मुकलं तर. अरे यार, काळ बदललाय, समजून घ्या प्लीज. सो तुम्हाला कंपनी एक प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट कंपनी प्रोव्हाइड करते 400 रुपयांमध्ये. तर प्रत्युष तुम्हाला काय सांगतं, जर आम्ही तुम्हाला एक साडी किंवा ज्वेलरी किंवा पर्स तुम्हाला जर आम्ही 400 रुपयामध्ये प्रोव्हाइड करतोय, तर तुम्ही एक काय करा, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचे 50 ते 100 रुपये मार्जिन ऍड ऑन करा आणि पुढे सेल करताना तुम्ही ते 500 रुपयापर्यंत सेल करू शकता. म्हणजे कंपनीने तुम्हाला साडी किती रुपये दिली आहे? 400 रुपये. हॅलो, असं करा, बोट असं करा. 400 रुपये. असं करा जरा, हात पाय हलवा, एक्सरसाइज झाली पाहिजे थोडीशी. फोटो काढताना अशी करता ना, असं करताना फोटो काढताना. मग आता पैसे कमवताना असं करायचंय. सो कंपनी तुम्हाला प्रोडक्ट जे प्रोव्हाइड करते ते 400 रुपयामध्ये प्रोव्हाइड करते. तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं, फक्त तुमचे 50 ते 100 रुपये ऍड करून तुम्हाला 500 रुपयामध्ये पुढे सेल करायचंय. 400 रुपयामध्ये कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते, 500 रुपयामध्ये तुम्हाला सेल करायचंय. कस्टमर कडून घेताना तुम्ही किती रुपये घेतले? 500 रुपये घेतले. कस्टमर कडून घेताना तुम्ही 500 रुपये घेताय, पण कंपनीला पे करताना तुम्हाला 400 रुपये पे करायचे असतात. 400च नाही गाईज, तर या 400 वरती सुद्धा कंपनीकडून तुम्हाला असतो एक लाईफ टाईम 10% डिस्काउंट. लाईफ टाईम 10% डिस्काउंट म्हणजे तुम्हाला कंपनीला पे करताना करायचे असतात फक्त 360 रुपये. म्हणजे जर बघितलं गाईज, ऑन अन ऍव्हरेज तुम्ही एका साडीमध्ये, 100 ते 140 रुपये कमवले. मी म्हणतो 140 सोडून द्या, ऍव्हरेज तुम्ही 100 रुपये एका प्रोडक्टमध्ये कमवताय. आता काही जणांच्या मनात प्रश्न असेल, सर खरंच 100 रुपये मिळतील का? एक लक्षात ठेवा, वडापावचा रेट वेगळा आहे, समोसाचा रेट वेगळा आहे, कचोरीचा रेट वेगळा आहे, ढोकळ्याचा रेट वेगळा आहे. हॅलो, समज के लो, इशारा काफी आहे. काय होतं माहितीये का, काही जण हलक्या साडीला पण तेवढंच लावतात, भारीतल्या साडीला पण तेवढंच लावतात. प्रॉब्लेम इथं होतो. आणि मग नंतर काय म्हणतो, यार सर पुढे सेल नाही होत आहे. काहीच एज्युकेशन खूप गरजेचं आहे. त्यासाठी कंपनी तुम्हाला पूर्ण गाईड करते, नॉलेज देते. यार समजून घ्या, तुम्ही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. विदाऊट नॉलेज तुम्ही या बिझनेसमध्ये कधीच यशस्वी नाही होऊ शकत. मी आज बॉन्ड पेपर लिहून देऊ शकतो. जर तुम्ही नॉलेज न घेता जर तुम्ही म्हणले की सर मी विमान चालवणार आहे, तर एक लक्षात ठेवा, लवकरच आम्हाला पोस्टर लावावाच लागेल. नो ऑप्शन. कारण विदाऊट नॉलेज जर तुम्ही विमान चालवायला गेले तर 100% तुमचं काय होणार आहे, ऍक्सिडेंट होणार आहे. विदाऊट नॉलेज जर तुम्ही बिझनेस करायला गेले तर 100% तुमचं ऍक्सिडेंट होणार आहे. आणि त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, ह्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मिनिमम 3 मंथ्स नॉलेज घ्यावं लागेल. 3 महिने पैसे कमवायचे नाही, 3 महिने फक्त शिकायचं आहे, मीटिंग अटेंड करायचे, नॉलेज घ्यायचं आहे. आणि ते करत करत जे पैसे मिळत आहेत ते तुमचा बोनस आहे. ते पैसे तुमचं बोनस आहे. सो गाईज एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला ते प्रोडक्ट कंपनी एका प्रोडक्टमध्ये 100 रुपये मार्जिन मिळालं, तुम्हाला एव्हरी डे आज जवळपास शेकडो अपडेट्स कंपनीकडून दिले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते अपडेट मिळतात? साड्यांचे मिळतात, ज्वेलरीचे मिळतात, पर्सचे मिळतात, कुर्तीचे मिळतात, नाईट ड्रेसचे मिळतात, नाईट गाऊनचे मिळतात. जवळपास कंपनीचे 7 ते 8 प्रोडक्ट आहेत. ह्या सगळ्या प्रोडक्टचे अपडेट तुम्हाला कंपनीकडून दिले जातात. तुम्हाला जे त्याच्यातले तुम्हाला जे प्रोडक्ट वाटतात ते प्रोडक्ट तुम्ही सोशल, आता विकायचे कसे? खूप मोठा प्रश्न आहे, राईट? विकायचे कसे?
तर गाईज विकण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सोशल मीडियाचा योग्य वापर करायचा. सोशल मीडियाचा योग्य वापर म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करू शकता. तो व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये कसं काम करायचं, काय करायचंय, कॉन्टॅक्ट कसे गोळा करायचे, नंबर कसे शेअरिंग करायचे, हे सगळं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाणार आहे. आता एक लक्षात ठेवा, तुमचा 1000 लोकांचा ग्रुप म्हणायला लगेच होणार आहे का? बिलकुल नाही. पण 1000 लोकांचा ग्रुप एक दिवशी नक्की होणार आहे. एक दिवशी म्हणजे काय, कमीत कमी 3 ते 4 महिने, 5 महिने, 6 महिन्यामध्ये तुमचा 1000 लोकांचा ग्रुप हा होतोच. आता ह्यासाठी पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल कन्सेप्ट कसा वर्क होतो, राईट? सो आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये सिंपल थिंग आहे. एका प्रोडक्ट मध्ये जर तुम्हाला 100 रुपये जरी प्रॉफिट मिळतो, तुम्ही एका महिन्यामध्ये तुमचं जे काही काम करत करत, मी म्हणतो फक्त 100 जाऊ द्या, 50 जरी ऑर्डर घेतले, 50 जरी ऑर्डर एका महिन्यात जर तुम्ही घेतले, तरी तुम्ही मिनिमम 4 ते 5 हजार रुपये अर्निंग घेऊ शकता. फक्त 50 ऑर्डर जरी तुम्ही एका महिन्यात. आता हे ऑर्डर, काही जणांचा प्रॉब्लेम कुठे होतो तुम्हाला सांगतो बिझनेसमध्ये येत असताना. कारण काय, आज एक लक्षात ठेवा, जेव्हा फॅमिली बॅकग्राऊंड व्यवसायाचं नसतं ना गाईस, लोक फेल 100% होतात. मी रिअलिटी सांगतो, वाईट नका मानून घेऊ, पण ही सत्य घटना आहे या जगातली. आज जर समजा एखादी मारवाडी आहे, एखादी गुजराती आहे, गुजराताच्या घरामध्ये, मारवाडीच्या घरामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट सांगितलं जातं, भाई तेरे को 1000 दिन बिझनेस के लिए देणे, 1000 दिन इधर नाही जाना उधर नाही जाना, सिर्फ 1000 दिन बिझनेस करना. आणि आमच्या घरामध्ये काय सांगितलं जातं, किती रुपये मिळाले. हॅलो, पहिले दिन आमदानी नाही होत यार. इथे तर सगळे चुकतात, आणि इथं चुकतात म्हणून आज मराठी माणूस व्यवसायात बाहेर जातो. आणि हे सगळ्यात मोठं आमचं काही, आम्ही पण आज 2 वर्षाला यशस्वीरित्या काम करतोय, पण आम्ही पण अजून म्हणतो आम्ही यशस्वी नाहीये का? कारण ज्या दिवशी 1000 दिवस प्रत्युषला कम्प्लीट होतील ना, तेव्हा आपण यशस्वी झालो. गाईज तुम्हाला मिनिमम द्यावं लागेल आणि वेळ द्यावा लागेल. बरेच लोक म्हणतात साडी महाग आहे. अरे कसं काय महाग आहे? मला खरं खरं प्रामाणिकपणे सांगा, खरं खरं स्वतःवरती हसायचं नाही, पण एक प्रश्न विचारतो. मला तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात साडी घ्यायला जाता, किती वेळा असं मन मोठं करून त्या भैयाला म्हणता, भैया लई स्वस्त साड्या देतो तुम्ही, असं म्हणलं कधी? हॅलो, म्हणता कधी? काय म्हणता? हो भैया एवढं कुठं असतं का, जरा कमी करा की. सुरुवात तुमची या व्यवसायात पण इथून होणार आहे गाईज. तुमची सुरुवात पण इथून होणार आहे. कारण या जगात म्हणलं जातं, जैसे ज्याचे कर्म तैसे. ज्यांनी जेवढं जेवढं दुकानदाराला म्हणले तुझ्याकडे साडी महाग आहे, तेवढं आशा मॅडम इथं सुद्धा दुकानदार तुम्हाला कस्टमर म्हणणारे साडी महाग आहे. परीक्षा आहे. आणि हे सगळ्या परीक्षेची फळं, हे सगळी उत्तर तुम्हाला 3 महिन्यानंतर मिळतात. हॅलो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 महिने फेस करायचे. विश्वास ठेवा माझ्यावर, गॅरंटी माझी आहे. 3 महिने तुम्हाला फेस करायचे. 3 महिने का? कारण पहिले दिवस तुमचं बघितलं जातं. फर्स्ट एक्झामिनेशन, पहिल्यांदा एज्युकेशन घ्यावं लागतं, मग एक्झामिनेशन द्यावं लागतं, मग एक्सपिरियन्स असतो. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, एज्युकेशन घ्यायचंय, नॉलेज घ्यायचंय. सेकंड एक्झामिनेशन. एक्झामिनेशन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही स्टेटस टाकता, ग्रुपला टाकता, तुमच्या मैत्रिणी, तुमचे रिलेटिव्ह, तुमच्या ओळखीचे, अनोळखी, आजूबाजूचे लोक म्हणतात ताई कितीला मिळते, फक्त विचारतात. ही प्रोसेस आहे. मी तुम्हाला आज पहिल्या दिवशी सांगतोय, ही प्रोसेस आहे बिझनेसमध्ये. पहिल्या दिवशी काही जण वाटतं यार खरं जाऊन का, मला असं वाटतं साड्या तुमच्याकडनं लगेच घेतल्या असतील, लगेच घेतल्या असते, पण तुम्हाला नीता अंबानी व्हावं लागलं असतं. हॅलो, नीता अंबानीने जर एखाद्या साडीची ऍड केली तर 1 मिनिटात ती साडी अख्खं भारत घेईल. पण जर एक महानंदा मोरेने जर साडीची ऍड केली ना, तर कमीत कमी 1 वर्ष लागेल. का? कारण सर्वसामान्य लोकांवरती लगेच विश्वास नाही बसत जगात. समजून घ्या गाईज. ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्हाला टिकायचं आहे. ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्हाला फेस करायचं आहे. ऑनलाईन बिझनेसमध्ये, आणि ह्यासाठी तुम्हाला ना नॉलेजची गरज आहे. हे पूर्ण शिकवलं जातं. तुम्ही ऑनलाईन बिझनेसमध्ये आज जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये हजारो महिलांच्या ह्या प्लॅटफॉर्म मधून, ह्या बिझनेस मधून, ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मधून आज कमीत कमी महिन्याला 8 ते 10 हजार रुपये कमवणाऱ्या हजारो महिला आहेत. सो हा कंपनीचा सगळ्यात पहिला मॉडेल आहे. तुमचा रोल एवढंच आहे, तुम्ही आज साडीची ऑर्डर घेताय, ती ऑर्डर तुम्ही कंपनीला देताय, कंपनी डायरेक्टली कस्टमरच्या ऍड्रेसला ही साडी पोहोचवते. तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचं ते पार्सल तुमच्याकडे घ्या द्या काही नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये लातूरमध्ये बसून तुम्ही पुण्याला साडी पाठवू शकता, लातूरमध्ये बसून तुम्ही मुंबईला साडी पाठवू शकता, लातूरमध्ये बसून तुम्ही दिल्लीला साडी पाठवू शकता, लातूरमध्ये बसून तुम्ही जम्मू काश्मीरला साडी पाठवू शकता. गाईज ही सगळ्यात मोठी ह्या बिझनेसची खासियत आहे. ऑनलाईन बिझनेस हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. नो इन्व्हेस्टमेंट. आज कुठली लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाहीये. नो रिस्क. साडी नाही विकली तर टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आज या बिझनेसची सगळ्यात मोठी खासियत, घर बसल्या सर्व्हिस मिळते, घर बसल्या नॉलेज मिळतं, घर बसल्या एज्युकेशन मिळतं, घर बसल्या सिस्टम मिळते, घर बसल्या चांगले लोक मिळतात. हॅलो, समजून घ्या बिझनेसची सगळ्यात मोठी ताकद. सो काही या कंपनीचा सगळ्यात मोठा ऑनलाईन बिझनेस मॉडेल आहे, ज्याच्यानं आज हजारो महिलांनी त्यांचं आयुष्य चेंज केलंय. सेकंड प्लॅटफॉर्म आहे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्युषे 60 पेक्षा जास्त आउटलेट महाराष्ट्रामध्ये वर्क करतात. जर समजा तुमच्या माध्यमातून, आता एक उदाहरण जरा, मी आता उदगीर मधून बिलॉंग करतोय, आणि आता जर माझं एखादी फ्रेंड समजा पुण्यामध्ये आहे, आणि पुण्यामध्ये जर आता आपल्या हडपसरला शॉप आहे,
तर जर समजा हडपसरच्या माझ्या त्या मित्राला जर मी त्याच्या वाईफला साडी घेण्यासाठी हडपसरच्या शॉपला पाठवलं आणि तिथे जाऊन कस्टमरने जर समजा 2,000 रुपयाची खरेदी केली तर त्या 2,000 रुपयावरती 10% कमिशन हे माझ्या अकाउंटला जमा होतं. ही कंपनीची सेकंड सगळ्यात मोठी प्रोसेस आहे. गाईज, सगळ्यात मोठी प्रोसेस काय, ऑफलाईन बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही तुमच्या नियर बाय स्टोअरला तुमचे कस्टमर घेऊन जाऊ शकता आणि कस्टमरने केलेल्या खरेदीवरती तुम्हाला कमीत कमी 10% कमिशन हे तिथे मिळालं. आज दिवाळीमध्ये या प्लॅटफॉर्म मधून आमच्याकडे एक महिला आहे गाईज, जिने जवळपास 60,000 रुपयांपेक्षा जास्त अर्निंग केलं फक्त कस्टमरला घेऊन येऊन तिने एकही खरेदी तिच्या स्वतःच्या पैशाने नाही केली, सगळे कस्टमरने तिने दुकानात घेऊन आली. म्हणजेच काय, प्रत्येक जण ऑनलाईन नाही विकू शकत तर कोणी दुकानात सुद्धा कस्टमर घेऊन जाऊन विकू शकतं. तुमचे दुकान आहे, तुमच्या हक्काचं प्लॅटफॉर्म तुम्हाला या ठिकाणी मिळतं. देन गाईज, कंपनीची तिसरी ऑपॉर्च्युनिटी आहे रेफरल मॉडेल. रेफरल मॉडेल हे कंपनीचे सगळ्यात युनिक प्लॅटफॉर्म आहे. रेफरल मॉडेल म्हणजे काय, जर समजा बघा, आता माझा एक प्रश्न आहे, एक लहान भाऊ म्हणून एक प्रामाणिकपणे तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्या हजारो लोकांना, कारण आता मी बघतो जवळपास 1400 पेक्षा जास्त परिवार मला ऐकतात. माझा एक प्रश्न आहे, खरं खरं उत्तर द्या. आज 2025 मध्ये अशी एक महिला दाखवा गाईज, एक महिला जी म्हणते की मला काही करायचं नाही, मला घरात बसून राहायचं. हॅलो, तुमच्या आजूबाजूला अशा हजारो महिला आहेत गाईज ज्या ऑपॉर्च्युनिटी सर्च करतायत. तुमच्या आजूबाजूला अशा हजारो महिला आहेत ज्यांना काहीतरी एक चांगला प्लॅटफॉर्म पाहिजे, एक इथिकली बिझनेस पाहिजे, एक चांगली ऑर्गनायझेशन पाहिजे जिथं ते त्यांचं करिअर देऊ शकतात. सर्वसामान्य घरातल्या महिलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, विश्वास. आम्हाला असं काहीतरी पाहिजे जिथं आम्हाला विश्वास ठेवता आलं पाहिजे. एक मिडल रेंज चांगल्या घराण्यातली जी लेडीज असते तिचं असतं, मला माझं नेम फेम नाही खराब झालं पाहिजे, माझ्या नावाला धक्का नाही लागला पाहिजे. काहीच तुम्हाला सांगतो, आज अशा हजारो महिला आहेत. आज ऍज अ ओनर म्हणून नाही, पण एक लहान भाऊ म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज प्रत्येक महिलेला काही ऑपॉर्च्युनिटीची गरज आहे. कोणी पैशासाठी काम करतंय, कोणी नावासाठी काम करतंय, कोणी स्वतःची एक आयडेंटिटीसाठी काम करतंय, कोणी घरात कर्ज आहे म्हणून काम करते, कोणी मिस्टर नाहीयेत म्हणून काम करते, कोणी घरातनं बाहेर काढले म्हणून काम करते, कोणाची परिस्थिती वाईट आहे म्हणून काम करते, कोणी मुलांना शिकवायचंय म्हणून काम करते. गाईज, माझ्याकडे अशा महिला आहेत ज्यांच्या घरात 2-2 पेट्रोल पंप सुद्धा आहेत. माझ्याकडे अशा सुद्धा महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी लाखो करोडो रुपये आहेत. माझ्याकडे अशा सुद्धा महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये आज 3-3 नगरसेवक आहेत. माझ्याकडे अशा सुद्धा महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये आज आमदार लोक सुद्धा आहेत. अशा सुद्धा महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये आज रात्री काय खायचं ह्याची सुद्धा पंचायत आहे. गाईज, प्रत्येकाला आज त्यांच्या आयुष्यात ऑपॉर्च्युनिटीची गरज आहे, प्रत्येकाला. पण कोणीच नाही बोलून दाखवत मला काहीतरी करायचंय. हॅलो, कोणी म्हणतं का हो? तुम्ही आता समजा तुम्हाला काहीतरी तुमच्या आयुष्यात करायचं, तुम्ही कोणाला नाही म्हणू शकत हो की मला काहीतरी करायचंय. का? कारण ते करण्यासाठी एक राईट ट्रॅक पाहिजे, राईट प्लॅटफॉर्म पाहिजे. तो प्लॅटफॉर्म आज प्रत्युष तुम्हाला देतोय. आता आम्ही तुम्हाला तेच सांगतोय, जर हेच रेफरल आज प्रत्युषमध्ये 16,000 महिला काम करतात. प्रत्युषने एक फक्त सिस्टम बनवली. ती सिस्टम म्हणजे काय, की बाबा जर समजा तुमच्या सुद्धा संपर्कात आज जेव्हा तुम्ही उद्या साड्यांचा व्यवसाय कराल, तुम्हाला सुद्धा असे मेसेज येणार आहेत, ताई काय करता तुम्ही, ताई तुम्ही काय करता. तेव्हा जर समजा तुमच्या माध्यमातून जर एखाद्या महिलेने प्रत्युषला जॉईन केलं आणि जर तिने प्रत्युषमध्ये काम सुरुवात केली तर तुमच्या माध्यमातून ती लेडी जॉईन होते म्हणून कंपनी तुम्हाला 500 रुपये अर्निंग देते. हॅलो, समजून घ्या. तुमच्या रेफरन्समुळे त्या लेडीजने जॉईन केलंय म्हणून तुम्हाला कंपनी त्याच्यामध्ये 500 रुपये डायरेक्ट अर्निंग देते. हा एक रेफरल बोनस आहे. तुम्ही प्रत्युषला रेफर करता त्यांच्या समोर म्हणून कंपनी तुम्हाला याच्यामध्ये 500 रुपये अर्निंग देते. इथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला लिमिटेशन्स नाहीये. तुम्ही अनलिमिटेड लोकांना हा व्यवसाय सांगू शकता, अनलिमिटेड लोकांना हा व्यवसाय देऊ शकता. बऱ्याच कदाचित मनामध्ये अॅनाकोंडा आला असेल, डायनासोर आला असेल, अरे यार ही काही ते चेन वगैरे बनवायची आहे की काय. बिलकुल नाही. कारण माणूस हा असा प्राणी आहे ज्याच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह लवकर किडा येतो. येस ओर नो? ऍक्सिडेंट झाल्यावरती वाचलाय बघण्यापेक्षा मेलाय का पहिला बघतात लोक. ही जगाचं सगळ्यात खरं सत्य आहे. सो गाईज, रेफरल मॉडेलमध्ये एक लक्षात ठेवा, इथं कुठली चेन सिस्टम वगैरे नाही. तुम्ही अनलिमिटेड लोकांना डायरेक्टली रेफर करू शकता. अनलिमिटेड लोकांना. असं नाही की 2 जोडा, मग 4 जोडा, मग 6 जोडा, मग 8 जोडा आणि नंतर सगळं जोडा संपून जावं. बिलकुल नाही. इथे एक सिस्टम आहे, राईट सिस्टम, जी गव्हर्नमेंट ऑथोराइज आहे, गव्हर्नमेंट अप्रुव्हल सिस्टम आहे, जी गव्हर्नमेंट फॉलो करते गव्हर्नमेंटच्या रूल्सला, ती म्हणजे रेफरल मॉडेल. जसं फोन पेला तुम्ही एखाद्याला पैसे पाठवले, तुम्हाला पूर्वी 2 रुपये यायचे. कुणाला गुगल पे केलं, तुम्हाला 5 रुपये यायचे. सेम कंपनी काय सांगते,
की रेफरल मॉडेलमध्ये तुम्ही जर कोणाला रेफर केलं तर आम्ही तुम्हाला ₹500 इन्कम देऊ. हे इन्कम घेण्यासाठी तुम्हाला महिनाभर थांबण्याची गरज नाही. दर महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला तुम्ही तुमचा विड्रॉल टाकू शकता आणि तुम्ही तुमचं अर्निंग घेऊ शकता. आज खरंच रेफरल मॉडेल ही कंपनी सगळ्यात मोठी ताकद बनली आहे, कारण ह्या रेफरल मॉडेलच्या माध्यमातून हजारो हजारो महिला आहेत ज्यांनी आज त्यांच्या आयुष्यातले स्वप्न पूर्ण केलेले आहेत. सो हा कंपनीचा रेफरल मॉडेल सगळ्यात बेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आज खूप मोठी गोष्ट आहे. एकाने खूप छान कमेंट केले, त्यांच्यासाठी सगळ्यांनी नक्की टाळ्या वाजवा. सर मला मीटिंग ऐकली की असं वाटतंय मला अजून खूप जगायचंय. सो यांच्यासाठी नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. कोणतरी मॅम आहेत त्यांच्यासाठी. सो जाऊया, जे चांगलं आहे त्यांच्यासाठी चांगलं पण म्हणलं पाहिजे आयुष्यात. सिरियल मध्ये नुसतं वाईट बोललं जातं, मीटिंग मध्ये सगळं चांगलं सांगितलं जातं, राईट. सो नेक्स्ट कंपनीचा जो इन्कम सोर्स आहे तो आहे टीम इन्सेंटिव्ह मॉडेल. टीम इन्सेंटिव्ह मॉडेल म्हणजे काय? जसं आता एखाद्या महिलेने छान काम केलं तर त्यासाठी एवढे टाळ्या वाजतात. बघताय का? कमेंट बॉक्स बघा जरासं. दॅट्स कॉल्ड टीम. याला म्हणतात तुम्ही एकत्र टीमला घेऊन काम करणं. आता प्रत्युष काय सांगतो, जर समजा तुम्ही प्रत्युषमध्ये आज जॉईन केलात आणि जर तुम्ही प्रत्युषला आज बऱ्याच महिलांच्या आयुष्यामध्ये गाईड करताय, बऱ्याच महिलांच्या आयुष्यामध्ये त्यांचं लाईफ बदलण्यासाठी मदत करताय. म्हणजेच काय, जर समजा तुम्ही 10 महिलांना डायरेक्टली रेफर केलं तर तुमचं जवळपास ₹5,000 इन्कम येतं आणि कंपनीच्या एका चांगल्या सिल्वर क्लबमध्ये तुम्ही येता. त्या क्लबमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्णपणे व्यवस्थित सगळ्या गोष्टी गाईड केल्या जातात. तुम्ही लोकांना सुद्धा गाईड करू शकता आणि त्याचे एक तुम्हाला एक स्टॅटिस्टिक इन्कम त्यामध्ये तुम्ही प्रत्युषच्या माध्यमातून घेऊ शकता. असे भरपूर लेवल्स आहेत. जसं आज तुम्ही जॉब करत असाल तर जॉबमध्ये सुपरवायझर आहे, मॅनेजर आहे, झोनल मॅनेजर आहे, एरिया सेल्स मॅनेजर आहे. जसे लेवल्स असतात, पोस्ट असतात, सेम प्रत्युषमध्ये पण अशा पोस्ट आहेत. सिल्वर क्लब आहे, गोल्ड क्लब आहे, स्टार क्लब आहे, डायमंड क्लब आहे. तुम्ही तुमच्या कामानुसार तुम्हाला प्रूव्ह करत असताना तुम्ही त्या क्लबमध्ये जाऊ शकता. जसे अशा क्लबमध्ये जाल तसं तुमचं इन्कम वाढत जातं. सिल्वर क्लबमध्ये तुम्ही कमीत कमी महिना ₹5,000 तुमचं अर्निंग त्यामध्ये असतं. गोल्ड क्लबमध्ये तुम्ही कमी कमी 25,000 ते 30,000 अर्निंग असतं. स्टार क्लबमध्ये तुम्ही लाखो रुपये अर्निंग घेऊ शकता. डायमंड क्लबमध्ये तुमचं 5 ते 10 लाख रुपये इन्कम असतं. अशी क्लब वाईज तुमची लेवल वाढत जाते आणि तुमचं इन्कम सुद्धा वाढत जातं. हा होता कंपनी 14 इन्कम. आणि 5वा तो म्हणजे सगळ्यात प्रत्युषा सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म, स्टोर बिझनेस मॉडेल. स्टोर बिझनेस मॉडेल म्हणजे काय? ते म्हणजे प्रत्युष, होम शॉपी आणि मेगा स्टोअर. आता ऍक्च्युली सगळ्यात मोठा इश्यू असा झाला मीटिंगमध्ये की जे लोक मला इंस्टाग्रामला ऐकतात ते इतके प्रश्न विचारतायत कारण त्यांना काही प्रेझेंटेशन दिसत नाहीये, पण त्यांना माझा चेहरा क्लिअर दिसतो, राईट. सो हा चेहरा आयुष्यभर लक्षात ठेवा आणि या चेहऱ्यावरती विश्वास ठेवा. मी एवढंच सांगेल. कारण तुम्हाला प्रेझेंटेशन बघायला नेक्स्ट मीटिंग अटेंड करावं लागेल. कारण इंस्टाला जवळपास 400 लोक लाईव्ह आहेत आणि त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत आणि मीटिंगचा ओव्हरबॅक चालू आहे. सो गाईज, होम शॉपिंग म्हणजे काय? होम शॉपिंग म्हणजे जर तुम्ही घरातून व्यवसाय सुरुवात करणार असाल, जर तुम्हाला वाटतं की मला सुद्धा घरगुती साड्यांचा व्यवसाय सुरुवात करायचा आहे, तर घरगुती साड्यांचा व्यवसाय सुरुवात करण्यासाठी तुम्ही काय करणार आहेत? कुठल्या तरी होलसेलरकडे जाल. होलसेलरकडे गेल्यानंतर तुम्ही साड्या घेऊन याल, घरामध्ये ठेवाल आणि तुमचा बिझनेस संपेल. गाईज, होम शॉपिंग कंपनीची एक युनिक सिस्टम आहे. ज्या महिलांना ऑनलाईन साड्यांचा चांगला रिस्पॉन्स येतो त्या महिलांना कंपनी सजेस्ट करते तुम्ही होम शॉपिंग मध्ये सुरुवात करा. होम शॉपिंग मध्ये कमीत कमी तुम्हाला ₹20,000 इन्व्हेस्टमेंट करावं लागतात. ₹20,000 कमीत कमी तुम्हाला त्याच्यामध्ये स्टॉक घ्यावा लागतो, ज्याच्यामध्ये कंपनी प्रॉफिट मार्जिन तुम्हाला 20% देते. म्हणजे होम शॉपिंग मध्ये तुम्हाला 20% प्रॉफिट ऑफ मार्जिन दिलं जातं. त्यानंतर जर बघितलं तुम्हाला परमनंटली हे 20% प्रॉफिट ऑफ मार्जिन होतं. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय करू शकता आणि याच्यासाठी सुद्धा कंपनी तुम्हाला पूर्णपणे गाईड करते. आज जर बघितलं प्रत्युषमध्ये खूप अभिमानाची गोष्ट आहे. जवळपास 600 पेक्षाही जास्त परिवार होम शॉपिंगमध्ये काम करतात. 600 पेक्षा जास्त परिवार. दिवाळीमध्ये ह्या होम शॉपिंगने रेकॉर्ड ब्रेक केला. 240 परिवारांनी होम शॉपिंग फक्त दिवाळी सीझनमध्ये घेतला आणि एक रेकॉर्ड ब्रेक केला. ज्यांना होम शॉपिंग घ्यायचं त्यांना माझा शब्द आहे गाईज, होम शॉपिंग 2026 चा सगळ्यात मोठा बेंचमार्क प्रत्युष बनणार आहे. कारण आजच मी माझं ड्रीम सेट केलंय ह्या 2025-26 मध्ये जवळपास 3,000 महिलांच्या घरांमध्ये होम शॉपिंगच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात एक इन्कम सोर्स आणून देणे. त्यासोबत जर बघितलं तर मेगा स्टोर मॉडेल. मेगा स्टोर मॉडेल म्हणजे काहीच कंपनीचं एक सगळ्यात खास प्लॅटफॉर्म आहे. आज जर बघितलं जवळपास कंपनीचे 60 पेक्षा जास्त मेगा स्टोर पूर्ण भारतामध्ये काम करतात. आज मेगा स्टोर मध्ये जर बघितलं, मेगा स्टोर हे कंपनीचं एक आउटलेट आहे, फ्रँचायझी मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे कंपनी, मला आता एक कॉल आला होता अमरावतीवरून आणि त्यांचे जे मिस्टर आहेत, लक्ष द्या, नमिता मॅम आहेत, त्यांचे मिस्टर डॉक्टर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, वेल प्रोफेशनल फॅमिली आहे. आज अमरावतीमध्ये त्यांनी मेगा स्टोर बुक केलं. गाईज तुम्हाला सांगतो त्यांच्या मिस्टरांचा एकच क्वेश्चन होता की सर आम्हाला सुरुवात कशी करायची, डॉक्युमेंटेशन कसे करायचे,
प्रोडक्ट कसे लावायचे, माल कसा येणार, विकायचं कसं, एवढे प्रश्न घेऊन बसले होते. काही त्या सगळ्याचं सोल्युशन एकच आहे, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही तुमच्या आयुष्यात जर खरंच असं काही सर्च करताय की बाबा मला एक फ्रँचायझी, मला एक स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचं, एक स्वतःचं नेम पेन मला सेट करायचं आहे, तर तुम्ही प्रत्युषचा मेगा स्टोअर घेऊ शकता, ज्याच्यामध्ये मिनिमम 5 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट असते. ऑल प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट येतात. कंपनीचे प्रोडक्ट काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण मेगा स्टोअर मध्ये फॅसिलिटी काय काय आहेत, तर तुम्हाला घर बसल्या तुम्ही जेव्हा मेगा स्टोअर घेतात, तुम्ही मेगा स्टोअर घेतल्यानंतर ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्युषच्या 16,000 डिस्ट्रीब्युटरला तुम्ही माल सप्लाय करू शकता. मेगा स्टोअर हे तुम्ही ऑनलाईन पण सेल करू शकता. मेगा स्टोअर मध्ये तुम्हाला ऑफलाईन पण माल विकता येतो. मेगा स्टोअर घेतल्यानंतर तुम्हाला होम शॉपिंग जे आता मी सांगितले 20,000चे त्यांना सुद्धा देता येतं. मेगा स्टोअर घेतल्यानंतर तुम्ही तुमचे रिटेल कस्टमर पण करता. पण हे मेगा स्टोअर घेण्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, तर मेगा स्टोअर घेण्यासाठी कमीत कमी 200 ते 300 स्क्वेअर फूट जागा तुम्हाला लागेल. मेगा स्टोअर घेण्यासाठी पूर्ण प्रॉपर सेटअप हा कंपल्सरी असतो, जो कंपनी तुम्हाला गाईड करते. आणि मेगा स्टोअर म्हणजे कंपनीचं ऑथोराइज आउटलेट आहे, हे कंपनीचं ऑथोराइज स्टोअर असतं. आज जर बघितले 62 मेगा स्टोअर आहेत. मागच्या वर्षी आमच्याकडे असे 3 मेगा स्टोअर आहेत ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये 1 करोड रुपयाचा टर्नओव्हर केलाय. 1 करोडचा. जर ते मीटिंग मध्ये असतील तर नक्की मीटिंगच्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्याशी सांगतील. 1 करोड रुपयाचा टर्नओव्हर करणारी सुद्धा एक सर्वसाधारण महिला आहे, जिला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 कान आहेत, 1 नाक आहे, 2 डोळे आहेत, आणि अशी सर्वसाधारण महिला जी आजपासून 1-2 वर्षापूर्वी काहीच करू शकत नव्हती, आज ती महिला प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 1 करोड पेक्षा जास्त बिझनेस मागच्या वर्षभरामध्ये, म्हणजे मागच्या जानेवारी ते आता नोव्हेंबर पर्यंत केलाय. अशा महिलांना पण तुम्हाला ऐकायला जर आवडणार असेल तर नक्की आजच्या मीटिंगच्या शेवटच्या भागामध्ये जर त्या असतील तर मी नक्कीच त्यांना इन्व्हाइट करेन. जे कंपनीचे काही मेगा स्टोअर ओनर आहेत, जर बघितलं तर आज 62 मेगा स्टोअर आहेत. सगळे पूर्णपणे याचे डिटेल्स याच्यामध्ये आहेत. कंपनीचे आज 7 प्रोडक्ट आहेत, ज्याच्यामध्ये साडी, कुर्ती, ज्वेलरी, साडी आहेत. सगळ्या प्रकारच्या साड्या प्रत्युषमध्ये तुम्हाला सप्लाय केल्या जातात. कुर्तीज आहेत, 3 पीस आहेत, 2 पीस आहेत, कॉट सेट आहेत, ओनली कुर्तीज आहेत, टॉप्स आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं जातं. आज ज्वेलरी आहे. ज्वेलरी तर आज महाराष्ट्रामध्ये खूप रेकॉर्ड ब्रेकिंग चालू आहे. का? कारण आज सोन्याचे भाव किती आहेत? 1.25 लाख तोळा सोनं झालंय. सोनं घेणं महाग नाहीये, सोनं चोरीला जाणं लय अवघड आहे. कारण लोकांना कामं नाही आहेत, त्यामुळे सोनं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यापेक्षा 1 ग्रॅम ज्वेलरी ही ऑलवेज बेस्ट. गाईज, आज मला खरंच विश्वास नव्हता, मला सुद्धा ह्या प्रोडक्टवरती एक काळ विश्वास नव्हता. पण गाईज तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे 1 ग्रॅमचे सुद्धा आहेत ना, करोडोचे शोरूम बनतायत. आणि आज आपल्याकडे हे प्रोडक्ट रेडी आहे. आज रेडीमेड ब्लाऊज, नाईट गाऊन्स, नाईट ड्रेस, लेडीज पर्स, लेडीज फुटवेअर, आणि त्यासोबत आता लेडीजचं सॅनिटरी नॅपकिन, सॅनिटरी पॅड हे सुद्धा कंपनी लॉन्च करते. मी एकच शब्द देतो, एक लहान भाऊ या नात्याने, महाराष्ट्रातला नंबर 1 सॅनिटरी पॅड तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्रातला नंबर 1, भरोसा रखो यार. आणि आजपर्यंत जे जे बोललो ते 100% झालंय. सो हे कंपनीचे सगळे प्रोडक्ट आहे. आता माझा एक प्रश्न मीटिंग मधले हजारो लोकांना आहे, कारण मीटिंग ओव्हरपॅक आहे. आता मी जेवढे प्रोडक्ट सांगितले यातले कोणतं प्रोडक्ट तुम्हाला लागत नाही? असे किती महिला आहेत ज्यांना वाटतं सर महाराष्ट्रामध्ये साडी घालणं बंद होईल? अशा किती महिला आहेत ज्यांना वाटतं महाराष्ट्रामध्ये कुर्ती घालणं बंद होईल, ज्वेलरी घालणं बंद होईल, ब्लाऊजची गरज पडणार नाही, गाऊन लागणार नाही, नाईट ड्रेस लागणार नाही, पर्स लागणार नाही, चप्पल लागणार नाही, आणि सॅनिटरी पॅड लागणार नाही? असे एक तरी प्रोडक्ट आहे जे आज महिलांच्या गरजेचे नाहीये? हॅलो गाईज, आपल्याला त्या प्रोडक्ट मध्ये काम करायचं आहे ज्या प्रोडक्टची तुम्ही गॅरंटी देऊ शकता, आणि तुम्ही गॅरंटी तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास असेल. येस ओर नो? तुम्हाला प्रत्युषची साडी आवडली, प्रत्युषची ज्वेलरी आवडली, प्रत्युषचं सॅनिटरी पॅड आवडलं, तुम्हाला आवडलं, लोकांना सांगू शकता की नाही? पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास कर. ही माझी ऍड नाहीये, कोणाची दुसऱ्याची आहे, निर्मावाल्याची ऍड आहे, पण आज खरी आहे. राईट? सो गाईज, हे सगळे तुम्ही महिलांच्या आधारित प्रोडक्ट आहेत, आणि याच्यामध्ये तुम्ही खूप मोठं काम करू शकता. विश्वास ठेवा माझ्यावर, खूप मोठं काम करू शकता. आज हजारो महिलांनी त्यांचं आयुष्य बदललं ना, तर तुम्ही सुद्धा बदलू शकता. फक्त एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे डिसिजन. सो गाईज, आता सुरुवात कशी करायची? सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जागतिक प्रश्न आहे, सर आता सुरुवात कशी करायची सांगा. मग सुरुवात कशी करायची सांगण्याआधी माझा हा प्रश्न, किती महिला अशा आता वाटतायत की सर मला खरंच सुरुवात करायची त्यांच्या आयुष्यामध्ये? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1 टाईप करा. किती लोकांना वाटतंय सर मला स्टार्ट करायचं माझ्या आयुष्यामध्ये बिझनेस? त्यांनी चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये 1 टाईप करा प्लीज.
वा, थँक्यू सो मच एव्हरीवन. एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे जे चॅटबॉक्स मधले रिप्लाय बघायला मिळतात ना, हे खरंच कुठंतरी मला सुद्धा प्रश्न पडतोय की थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच. कारण तुम्ही कमेंट बॉक्स बघू शकता, चॅट बॉक्स बघू शकता. काहीच, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हा व्यवसाय खूप सोपा आहे. हा व्यवसाय खूप सोपा आहे. हा व्यवसाय आयुष्यभर चालणार आहे. जोपर्यंत ह्या जगात महिला जिवंत आहे तोपर्यंत हा व्यवसाय चालणार आहे. हा व्यवसाय असा आहे, अन्न, वस्त्र, निवारा. कोणाच्या घरात जन्माला आला तरी साडी लागणार आहे, कोणाच्या घरात मेले तरी साडी लागणार आहे. हा व्यवसाय असा आहे ज्या व्यवसायातनं एखाद्या महिलेचं आयुष्य बदलणार आहे. हा व्यवसाय असा आहे ज्या महिलेच्या आयुष्यात तिचा नेम फेम मिळणार आहे. आज तुम्हाला माहित आहे का, तुम्ही जर एखाद्या लेडीजला हा व्यवसाय शेअर केला आणि त्या लेडीजने या व्यवसायात 10,000 रुपये कमवले ना, ते आयुष्यभर म्हणते थँक्यू प्रगती, तू माझं आयुष्य बदललं. हे प्रत्युषी सगळ्यात मोठी, तुम्हाला इथं लोकांच्या ब्लेसिंग मिळतात. गाईज, हा व्यवसाय चालू करण्यासाठी काही अवघड प्रोसेस नाही. तीन स्टेप तुम्हाला फॉलो करायचे. पहिली स्टेप पहिली स्टेप तुम्हाला याचं जे रजिस्ट्रेशन आहे, जसं तुम्ही जर समजा अमेझॉन प्राईम आहे, अमेझॉन प्राईमचं जसं तुम्ही सबस्क्रिप्शन घेता, वन सिंगल लाईफ टाईम. जर तुमचं आयुष्य आता समजा तुमचं एज 30 असेल, तर पुढच्या राहिले 30 वर्षासाठी हे सबस्क्रिप्शन आहे. म्हणजे ह्या काळात 60 वर्ष जगतात असं म्हणलं जातं, मला माहित नाही, पण 60 वर्ष जगलं जातं असं म्हणतात. राईट. सो आता एक लक्षात ठेवा, Recording stopped. सुरुवात करण्यासाठी तुम्ही फक्त वन सिंगल लाईफ टाईम 1999चं रजिस्ट्रेशन करून एक सबस्क्रिप्शन आहे, ते सबस्क्रिप्शन घ्यायचंय प्रत्युषा बिझनेसचं. हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय काय मिळणार आहे? हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे लाईफ टाईम ट्रेनिंग फ्री. तुम्हाला हा व्यवसाय कसा करायचा, हा व्यवसायात कसं पैसे मिळवता येतात, या व्यवसायात तुम्हाला कुठं अडचण येते, मदत लागते, सगळं गाईड केलं जातं. तुम्हाला एक गोष्टीचा मी शब्द देतो, तुम्ही तुमच्या मुलाला जेवढं शिकवलं नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला या व्यवसायामध्ये एक महिलेला शिकवते कसा व्यवसाय करायचा. हा शब्द माझा आहे. हा शब्द माझा आहे, विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट, लाईफ टाईम तुम्हाला याच्यामध्ये ट्रेनिंग फ्री आहे तर आहे, पण तुम्हाला याच्यामध्ये कंपनीकडनं लाईफ टाईम सर्व्हिस दिली जाते. सर्व्हिस म्हणजे काय, तुम्हाला ₹1 चार्जेस द्यावं लागत नाही शिपिंगचे. ₹1 चार्जेस देण्याची गरज नाहीये. तिसरी गोष्ट, तुम्हाला याच्यामध्ये प्रत्युष ऑल प्रोडक्ट मध्ये काम करता येतं. म्हणजे असं नाहीये की सर मला साडीसाठी वेगळं घ्यायचं का ज्वेलरीसाठी, बिलकुल नाही. एकदा तुम्ही प्रत्युष परिवाराचे सदस्य झालात तर आयुष्यभर तुम्हाला याच्यामध्ये काम करता येतं. चौथी गोष्ट, आज तुम्ही एकमेव नाहीये जिच्यावरती ही ट्रायल चालू आहे. प्रत्युषमध्ये 16,438 महिला आत्ताच्या घडीला काम करतायत. 16,438 महिला. जर 16,000 परिवार विश्वास ठेवून काम करू शकतात, जर रात्रीचे 9:50 जर मला आता 1,500 महिला ऐकू शकतात, तर हा विश्वास आहे. हे लोकांचं प्रेम आहे. हे लोकांचं यश मिळाल, जे त्यांचं सक्सेस आहे, ते सक्सेसमुळे आज 1,500 महिला ह्या मीटिंगमध्ये आहेत. काहीच बिंदासपणे डोळे बंद करून तुम्ही ज्यांनी तुम्हाला या मीटिंगची लिंक शेअर केली आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि आजच तुमचा डिसिजन घ्या. गाईज, ह्या व्यवसायाची खूप मोठी कम्युनिटी आहे. आज प्रत्युषमध्ये 15,000 पेक्षा जास्त परिवार काम करतायत. आज प्रत्युष 62 आउटलेट आज महाराष्ट्रामध्ये काम करतायत. 500 पेक्षा जास्त टॉप लिडरशिप काम करतायत, जे तुम्हाला शिकवणारे 500 लोक आहेत. हा व्यवसाय कसा करायचा ते शिकवणारे 500 लोक आहेत. 500 पेक्षा जास्त आहेत. 10 लाख प्लस कंपनीचा कस्टमर बेस आहे आणि 8 पेक्षा जास्त कंपनीची प्रोडक्ट रेंज आहे. नवीन नवीन प्रोडक्ट भरपूर येणार आहेत, पण तुम्ही बिंदासपणे या व्यवसायामध्ये उतरा. आज भरपूर स्टोअर महाराष्ट्रामध्ये कंपनीचे ऑलरेडी आहेत. आज जर बघितलं तर ह्या तुम्हाला या फोटोमध्ये काय वेगळं वाटतं, कोणी सांगा. या फोटोमध्ये काय वेगळं वाटतं सांगा आणि आजच्या मीटिंगचं रजिस्ट्रेशन फ्री मिळवा. एकाला मिळेल, एकालाच मिळेल. ह्या फोटोमध्ये काय वेगळं बघायला मिळतं सांगा आणि आजच्या रजिस्ट्रेशन फ्री मध्ये मिळवा. एक व्यक्तीला मिळेल. कमेंट बॉक्स रेडी आहेत. ह्या फोटोमध्ये एक 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 व्यक्ती, एक गोष्ट ओळखा. एक बॉय आहे, ऑलरेडी एक जेंट्स, एक सर आहेत, एक बॉय आहेत. स्टोर वाल्यांचे फोटो, बिल्ड कॉन्फिडन्स, एक मुलगा आहे, एक मुलगा आहे, ऑलरेडीज आहेत. लेडीज आघाडीवर आहेत. वा रे वा, इथं पण इलेक्शन लावलं का तुम्ही, धन्यवाद. अरे यार, खूप रिप्लाय आले, पण आजचं आहे बघा सगळ्यात छान रिप्लाय हा आहे.
कारण सगळ्यांचे रिप्लाय एकदा झालेत. तुम्ही बघताय का सगळ्या महिला आहेत. एक वाघ आमचा सोडला तर सगळ्या वाघिणीच आहेत. प्रत्युषचा व्यवसाय ह्या सगळ्या मेगा स्टोर ओनर अशा आहेत ज्यांनी कमीत कमी महिन्याला आज 25 ते 30 हजार रुपये आज यांचा स्टोअरचा इन्कम. हे सगळे मेगा स्टोर ओनर आहेत. तुम्ही जर तुमच्या भागातून असाल तर यांचा स्क्रीनशॉट घेऊन यांना कॉल करा. कधी यांचे नंबर दिलेले आहेत बिंदासपणे. सो गाईज आज 60 पेक्षा जास्त मेगास्टोर महाराष्ट्रामध्ये काम करतायत. बिंदासपणे तुम्ही या मेगास्टोर सिस्टम मध्ये सुद्धा येऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज प्रत्युषचा बिझनेस वर्क होतोय. आज हजारो लोक प्रत्युषमध्ये काम करतायत. सो लास्ट बट नॉट लिस्ट मी एवढंच सांगेल, शेवटचे माझ्याकडे 5 मिनिट आहेत. थँक्यू सो मच. खूप छान कमेंट्स आज मला सगळीकडे यायला बघायला मिळत आहेत, इन्स्टाला सुद्धा आणि इकडे सुद्धा. सो मी काही अशा आमच्या यशस्वी महिलांना नक्कीच आज बोलण्याचा चान्स देईल. वेळेचे बंधन नक्कीच आहे, पण आज आपण अशा काही महिलांना ऐकूया ज्या महिलांनी प्रत्युष मधून त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं केलेलं आहे. बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांच्या आयुष्यात खूप संकट होते. बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांचे मिस्टर एक्सपायर झाले या प्रवासामध्ये. बऱ्याच अशा महिला आहेत. गाईज बोलायची इच्छा नसते, पण मला कधी कधी या गोष्टी बोलाव्या लागतात, कारण मला असं वाटतं की वेळ निघून गेल्यावर रडण्यापेक्षा माणसाने वेळ असताना सावध राहावं. वेळ निघून गेल्यावर रडण्यापेक्षा माणसाने वेळ असताना सावध राहावं. म्हणजे काय गाईज, ह्या काळात कोणी कोणाची गॅरंटी नाही देऊ शकत. तुमच्या घरातला करता धरता व्यक्ती आहे. मी माझी गॅरंटी पण कधीच नाही देत. मी माझ्या वाईफला पण आज पूर्ण इंडिपेंडेंट केलेलं आहे. आज माझी वाईफ पूर्ण इंडिपेंडेंट. माझी आज मुलगी, आज 2 वर्षाची मुलगी इंडिपेंडेंट आहे. माझी आई इंडिपेंडेंट आहे. गाईज मला तुम्हाला सांगायचं काय, एक गोष्ट लक्षात ठेवा. हा व्यवसाय का करा माहिती आहे का? एक तुमचा भाऊ म्हणून मी एवढंच सांगेल, हा व्यवसाय फक्त एका गोष्टीसाठी करा. उद्या आयुष्यात अशी वेळ नाही आली पाहिजे की एकट्याला प्रवास करावा लागेल, आणि त्या एकट्या प्रवासामध्ये काही तुम्हाला सगळ्यात जास्त साथ मिळते ती म्हणजे एका ऑपॉर्च्युनिटीची. आज प्रत्युष परिवारामध्ये अशा भरपूर महिला आहेत ज्यांनी मागच्या 1.5-2 वर्षामध्ये प्रत्युषसोबत सुरुवात केली, पण काही कारणांमुळे त्यांच्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या आणि त्यांच्या मिस्टरांचं कुणाचा ऍक्सिडेंट झाला, कुणाचा अटॅक आला. खूप 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 स्टोरीज आहेत सांगायचं म्हणलं. पण आज खरंच अभिमान आहे, अशा या महिला सुद्धा महिन्याला 20-20, 30-30 हजार रुपये कमवतात. हे प्रत्युषचं सगळ्यात मोठं सक्सेस आहे. सगळ्यात मोठं सक्सेस. आणि मी एवढंच सगळ्यांना सांगेल, विश्वास ठेवा. आणि विश्वास तुम्ही या सिस्टमवर ठेवा. ज्या व्यक्तीने तुम्हाला आजच्या मीटिंगची लिंक दिली त्या व्यक्तीला कॉल करा. त्या व्यक्तीला तुमचे सगळे प्रश्न विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्या. देन तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करा. सो मी लास्ट इन्व्हाइट करेल आमच्या टॉप लिडरशिपला ज्यांनी प्रत्युषला खूप मोठं केलं. सो आय होप स्टार डायमंड जर मीटिंग मध्ये असतील, जर कोण मेगा स्टोर मीटिंग मध्ये असतील तर प्लीज तुम्ही हँड राईज करा. मी तुम्हाला आज बोलण्याचा चान्स देईल. आणि जे कोणी मेगा स्टोर ओनर असतील, स्टार डायरेक्टर असतील, प्लीज हँड राईज आणि मी तुम्हाला सुद्धा बोलण्याचा चान्स देईल. तोपर्यंत मी माझ्या पूर्ण प्रत्युष परिवाराला रिक्वेस्ट करेल, जर खरंच तुम्ही प्रत्युष मधून 1 रुपया जरी कमवला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 1 रुपया टाकू शकता, 5 रुपये टाकू शकता, 10 रुपये टाकू शकता. अरे खरं सांगू का यार, सुरुवात 0 पेक्षा 1 कधी पण मोठा असतोय. येस ऑर नो? हॅलो. 0 पेक्षा 1 कधी पण मोठा असतो. सो तुमचं जे काही इन्कम असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. सो मी आता इन्व्हाइट करतो आपल्या सगळ्यांमध्ये संचिता वालेकर मॅम, जे गंगाखेडवरून आता आपल्यासोबत बिलॉंग करतात. येस संचिता मॅम, प्लीज अनम्यूट करू शकता. बाकी तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पिक्चर बघू शकता. येस सर. माझा आवाज येतोय सर सगळ्यांना? येस, क्लिअर आहे मॅम. माझं नाव संचिता वालेकर आहे आणि मी गंगाखेडून बिलॉंग करते. आज प्रत्युषला जॉईन करून मला 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि माझं जे इन्कम आहे ते 2,97,000 रुपये इन्कम आहे आतापर्यंत. मी प्रत्युष मध्ये आल्यानंतर इतकी खुश आहे सर. अगोदर माझं जे अस्तित्व होतं ते काहीच नव्हतं, पण प्रत्युषमुळे जे मला भेटलं, मान सन्मान असेल किंवा इन्कम असेल, या सगळ्या गोष्टी मला आज प्रत्युष मधून भेटलेल्या आहेत. त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि नवीन गेस्टला एकच संदेश देईल मी की सुवर्ण संधी ही एकदाच येत असते. तर त्याचं तुम्हाला सोनं करायचंय की काय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. तर थँक्यू म्हणेल सर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस, थँक्यू सो मच मॅम. 2 लाख किती? 97,000 सर. गाईज 3 लाखाला 3,000 रुपये कमी आहेत.
सो या मॅडमचा नंबर तुम्ही सोशल मीडियावर घेऊ शकता, यांचा अकाउंट डिटेल्स घ्या, यांचे बँक पासबुकचे फोटो घ्या, मग विश्वास ठेवा. त्यांना म्हणा मॅडम बँक पासबुक खरंच पाठवा, कारण मला विश्वास बसत नाही. पण आपण महाराष्ट्रात राहतो, एक महिला दुसऱ्या महिलेवर विश्वास ठेवूच शकते. बाहेर जगात ठेवत नसतील पण पृथ्वीमध्ये ठेवतात, हे लक्षात ठेवा. सो मी इन्व्हाइट करतो आपल्यामध्ये जयश्री पाटील मॅम, जे छत्रपती संभाजीनगरवरून आहेत. येस जयश्री मॅम. हॅलो, आवाज येस येतोय सर? येस मॅम. गुड इव्हनिंग सगळ्यांना. मी जयश्री पाटील छत्रपती संभाजीनगरहून आहे आणि ऍज स्टार डायरेक्टर म्हणून मी प्रत्युष मध्ये वर्क करते आणि गेले 18 महिने झाले मी या कंपनीला कनेक्ट आहे. 18 महिन्यामध्ये माझं जे रेफरलचं इन्कम आहे ते 1,85,100 रुपये आहे. त्याचबरोबर मी साड्या आणि ज्वेलरी पण रिसेलिंग करते, तर त्याचंही माझं इन्कम जे आहे ते 92,000 रुपये आहे आणि हे इन्कम घेऊन मी खूप खुश आहे. तर नवीन लोकांना एकच संदेश देईल की आज जी ही संधी तुमच्यापर्यंत आली तर ह्या संधीचं नक्कीच तुम्ही सोनं करावं. आणि थँक्यू सर, तुम्ही आम्हाला इतका छान प्लॅटफॉर्म दिलाय की म्हणजे आमच्यासारख्या सामान्य लेडीज ज्या घरातून बाहेर न जाता घरात बसून हे छानसे इन्कम घेऊ शकतात. तर थँक्यू सर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस, थँक्यू सो मच जयश्री मॅम. सो आता मी इन्व्हाइट करतो आपल्या सगळ्यांमध्ये नेक्स्ट आमचे मेगास्टोर ओनर हुमनाबाद. मेगास्टोर ओनर जे कर्नाटकामधून बिलॉंग करतं, एकट्या कर्नाटक राज्याला लढतायत आज. सो यस मॅम, प्लीज अनम्यूट करू शकता तुम्ही. थँक्यू सर. नमस्ते सर आणि गुड इव्हिनिंग सर्वांना. मी स्वाती तेलंग, हुमनाबाद मेगा स्टोअर ओनर आहे. सर म्हटलं तसं मी एकटीच आहे इकडे, पण तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. मी जरी दूर असले ना तरी पण मला छान रिस्पॉन्स आहे आणि माझं आतापर्यंतच स्टोअरचं इन्कम आहे 3 लाख रुपये, 3 लाख प्लस आहे आणि रेफरलचं जे आहे ते 12,000 रुपये आहे आणि हे सगळं प्रत्युषमुळे भेटलेलं आहे आणि थँक्यू सगळ्यांना. थँक्यू सो मच मॅम. सो नेक्स्ट इन्व्हाइट करतो आपल्या सगळ्यांमध्ये राणी हवालदार मॅम आहेत. येस राणी मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकता तुमच्या साईडने. आवाज येते सर? येस मॅम. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी राणी हवालदार धाराशिवहून बिलॉंग करते. ॲज अ स्टार डायरेक्टर म्हणून मी प्रत्युष मध्ये वर्क करत आहे आणि प्रत्युष मध्ये माझं इन्कम आहे 95,000 प्लस. मी नवीन लोकांना एवढाच एक मेसेज देऊ इच्छिते की तुमच्या दारात जी संधी आलेली आहे ती तुम्ही वापस जाऊ देऊ नका, कारण अशी संधी प्रत्येकाच्या दरवाजात परत परत येत नाही. त्यामुळे आलेल्या संधीचं नक्की सोनं करा आणि ही अपॉर्च्युनिटी नक्की जॉईन करा. थँक्यू येस, सर. थँक्यू सो मच राणी मॅम, जे आता आपल्यासोबत धाराशिवून कनेक्ट होते. सो मी आता इन्व्हाइट करतोय आमच्या नेक्स्ट मेगास्टोर ओनर संगीता शिवमूर्ती, जे मुरुमवरून बिलॉंग करतात. सो यस मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकता तुमच्या साईडने आणि तुमचा एक्सपिरियन्स तुमच्याकडचं दुसरं माईक बंद करा. नमस्ते सर. Yes. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी प्रत्युषला जॉईन होऊन 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि मी मेगा स्टोअर घेऊनही 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. माझं रेफरल इन्कम आहे 15,000 प्लस आणि मेगा स्टोअर इन्कम आहे 9 लाख प्लस. आणि हा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढं मोठं मी सेल करेन आणि एवढं मोठं माझं प्रॉफिट होईल. आणि इथं फक्त पैसा नाही तर नेम फेम मनी सर्व काही इथं मला भेटलं आणि माझे सगळे काही स्वप्न इथे पूर्ण झालेले आहेत. मी न्यू लोकांना हेच मेसेज देईन, खरंच ही संधी क्वचित सगळ्यांना भेटत नाही, कुणाला तर क्वचित भेटते आणि या संधीचं सोनं करावे. थँक्यू सो मच सर, इथे मला बोलण्याचा चान्स दिला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. सो गाईज, सगळ्यांचं तुम्ही शेअरिंग ऐकताय, सगळ्यांचे खूप छान एक्सपिरियन्स आहेत. सो मी आज इन्व्हाइट करतो दीपाली खरात मॅम, ज्या छत्रपती संभाजीनगरवरून आपल्यासोबत आहेत. येस दीपाली मॅम. थँक्यू सो मच मॅम. हॅलो एव्हरीवन, माझं नाव दीपाली खरात. मी छत्रपती संभाजीनगरवरनं बिलॉंग करते आणि 2 वर्ष झाले मी प्रत्युषमध्ये वर्क करते आणि आतापर्यंत ऑलमोस्ट माझं इन्कम आहे 2,38,000. सो विश्वास बसत नाही, पण ही रियालिटी आहे, कारण की हा इन्कम घरात बसून घेतलाय. एक सर्वसामान्य महिला म्हणून या प्रवासाला सुरुवात केली होती आणि आज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एक उद्योजिका म्हणून एक ओळख प्रत्युषच्या माध्यमातून मिळालेली आहे. सगळी स्वप्न प्रत्युषच्या माध्यमातून पूर्ण झालेली. कारण की बघायला गेलं तर प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की काहीतरी आयुष्यात करायचं, पण जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य नाही. पण प्रत्युष अशी अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली की जिथं आम्ही घर पण सांभाळलं आणि आज एक स्वतःचा एक व्यवसाय सुद्धा उभा केलाय. सो ह्याच्यासाठी राहुल सर, कीर्ती मॅम यांना आम्ही बिग थँक्यू म्हणू, कारण की त्यांनी इतकी सुंदर अपॉर्च्युनिटी क्रिएट केली आहे. आणि नवीन गेस्टला मी एकच मेसेज देईल
की सगळ्यांनी सांगितलं की संधी खरंच एकदाच चालून येते, तर संधीचं सोनं करायचं की सोडायचं सर्वस्वी आपलीच म्हणजे आपला निर्णय. पण एक सांगेल की ज्यांनी अपॉर्च्युनिटी दिली ना, त्यांना फर्स्ट ऑफ ऑल थँक यू म्हणा. कारण की तुम्हाला आयुष्य बदलण्यासाठी त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली. सो थँक सो मच सर, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच मॅम. सो मी नेक्स्ट इन्व्हाइट करतो दीपाली करपे मॅम, ज्या प्रत्युष मध्ये आज स्टार डायरेक्टर लेवलला आहेत. येस दीपाली मॅम. हॅलो, गुड इव्हिनिंग सर, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. मी दीपाली करपे बार्शीमधनं बिलॉंग करते. आज प्रत्युष फॅमिलीशी मी 22 महिने झालं कनेक्ट आहे. तर आतापर्यंत माझं रेफरल इन्कम आहे 2,56,200 रुपये. खरंच मी खूप हॅपी आहे. मी फक्त हाऊसवाईफ होते, पण आता एक मी बिझनेस वुमन म्हणून ओळखली जाते ऑल महाराष्ट्रामध्ये. आणि खरंच मला फक्त नेम पाहिजे होतं, बाकी सगळं वेल सेट होतं. तर खरंच सर खूप छान अपॉर्च्युनिटी तुम्ही क्रिएट केली, जी की महिलांना घरात बसून काहीतरी काम पाहिजे होतं. आणि खरंच ह्यातनं खूप साऱ्या महिला घडलेल्या आहेत. आज 4,500 प्लस डिस्ट्रीब्युटर कनेक्ट आहेत माझ्या नेटवर्कमध्ये. मी खूप प्राऊड फील करते. आणि सर कायम माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी प्रत्युष सोबत असणार आहे सर. थँक्यू सो मच राहुल मॅम सर, तुमचे कीर्ती मिस्टर काय मॅम. करतात? सर माझे मिस्टर खांडवी कॉलेजला फार्मसी कॉलेजला प्रिन्सिपल आहेत आणि PhD पण झालंय. ऍक्च्युली मला काहीच गरज नव्हती सर, फक्त नेम कमवायचं होतं आज. आणि मी माझ्या सरांना माझ्या कमाईतनं 1 लाखाचा मोबाईल पण घेणार आहे सर. अरे हे वा, आता म्हणजे ग्रेट. आणि बघू माझ्या शकता मॅमचे. मुलीच्या एज्युकेशनसाठी थोडं थांबलो होतो, पण तिचं पण फिजिओथेरपीला नंबर लागलाय सर सोलापूर अश्विनीला. तिथे पण मी 10,000 रुपये मी स्वतः भरलेत. आणि सरांना मोबाईल पण मी घेणार आहे सर 1 लाखाचा. ग्रेट तर ग्रेट थँक्यू मॅम. म्हणेन राहुल सर, कीर्ती मॅम आणि ज्वेलरी पार्टनर राजेश सर, समिता मॅम. खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. नक्की तुम्ही जॉईन व्हा, कुठलाही विचार न करता. थँक्यू सर, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. कमेंट बॉक्स मध्ये असं रिप्लाय आलाय, माझ्या मुलीचे सर आहेत सर. सो गाईज बघा, मॅडमचे मिस्टर एका कॉलेजला प्रिन्सिपल आहेत. आणि असंच कोणतरी नवीन गेस्ट असा मेसेज आलाय की माझ्या मुलीचे ते सर आहेत. सो विचार करू शकता, जर सरांच्या मॅडम करू शकता तर आपण पण केलंच पाहिजे. सो नेक्स्ट इन्व्हाइट करतो प्रगती मॅम ना. येस प्रगती मॅम. नमस्कार सर्वांना. मी प्रगती जाधव. मी धाराशिववरून बिलॉंग करते. प्रत्युषमध्ये गेली 2 वर्ष झालं ॲज अ मेगा स्टोअर ओनर म्हणून मी वर्क करत आहे. आणि मला स्वतःला खरंच खूप प्राऊड फील होतं, की मी एक सामान्य महिला, म्हणजे एक सामान्यपासून ते असामान्यपर्यंतचा माझा प्रवास फक्त प्रत्युषमध्ये शक्य झाला. आणि तेथून मी घेतलेलं इन्कम आहे ॲज अ मेगा स्टोअर ओनर म्हणून 10 लाख रुपये प्लस. मला सांगताना हे खूप मला हे प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही पूर्वी सुद्धा साड्यांचा व्यवसाय करायचे राईट? येस सर. किती वर्षांपासून या व्यवसायात आहेत साड्यांच्या, म्हणजे घरगुती साड्या विकायचे? 7 ते 8 वर्ष झालं सर मी हा बिझनेस करत होते, घरगुती व्यवसाय. आणि प्रत्युषचा मेगा स्टोअर घेऊन किती वर्ष झाले? 2 वर्ष होतात सर. आणि टोटल टर्नओव्हर किती आहे? किती रुपयाचा टर्नओव्हर आतापर्यंत झालाय? टर्नओव्हर जवळपास माझा 1,13 लाख रुपयापर्यंतचा आहे. 1 सर करोड सांगताना ही 13 अवघड लाख जातंय. रुपये. कारण एवढी मोठी रक्कम म्हणजे आयुष्यात ही कधी मी तोंडातही घेतली नसती, म्हणजे बोलूही शकले नसते या रकमेबाबत मी. त्याचा सेल मी करून दाखवला आहे. आणि हे सगळं शक्य झालं आहे प्रत्युषमुळे. म्हणजे खरंच एका सामान्य महिलेचा असामान्यतेपर्यंतचा प्रवास हा फक्त प्रत्युषमध्येच होऊ शकतो. आणि मी नवीन गेस्ट आहे त्या सर्वांना असा मेसेज देईन, आणि त्याचबरोबर आपले डिस्ट्रिब्युटर आहेत त्यांनाही मी एक असा मेसेज देईन, की आपल्याकडे खूप छान जे काही आपले इन्कम सोर्स आहेत, जे 5 ते 6 इन्कम सोर्स आहे, त्यापैकी मेगा स्टोअर देखील खूप आणि खूप बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तर याच्यामध्ये तुम्ही नक्कीच खूप छान पद्धतीत वर्क करू शकता आणि खूप छान मोठ्या प्रकारचं इन्कम तुम्हाला यामध्ये मिळवू शकता तुम्ही. आणि नक्कीच तुमच्यापर्यंत संधी खूप छान ऑफरमध्ये लागू झालेली आहे. तर तुम्ही या ऑफरचा देखील खूप छान पद्धतीत फायदा घेऊ शकता. आणि Yes, थँक यू thank you. म्हणेन सर मी. खरंच माझ्याकडे शब्द नाहीत मी थँक यू म्हणण्यासाठी, कारण सध्याच्या बेरोजगारीच्या काळामध्ये तुम्ही इतकं मोठी रोजगाराची संधी आणून दिलेली आहे, त्यासाठी खरंच खूप थँक यू सर. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच प्रगती मॅम. सो गाईज बघू शकता 10 लाख रुपयांपेक्षा जास्त अर्निंग, 1 करोड 1.25 लाख रुपये जवळपास त्यांचा टर्नओव्हर. आणि आज टॉप मेगा स्टोअर पुण्या आपलं प्रत्युष मध्ये. सो थँक्यू सो मच मॅम. सो नेक्स्ट इन्व्हाइट करतो मी प्रत्युष स्टार डायरेक्टर दीपाली गिरी मॅम. येस. येस, थँक्यू सो मच सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव आहे दीपाली गिरी आणि मी प्रॉपर लातूरहून बिलॉंग करते.
ऍज अ स्टार डायरेक्टर म्हणून मी आज प्रत्युषमध्ये वर्क करत आहे आणि प्रत्युषच्या डे 1 पासून मी प्रत्युष सोबत आहे. प्रत्युषमध्ये येण्याचं एकमेव कारण होतं की सगळं काही वेल सेटल्ड होतं, पण आयुष्यामध्ये असा एक टर्निंग पॉइंट आला की तुला करायचंच आहे, हा एकमेव पर्याय माझ्यासमोर उभा होता आणि त्या उद्देशाने मी प्रत्युषला स्टार्टअप केलं आणि आतापर्यंत जे माझं इन्कम झालेलं आहे ते 3,45,250 रुपये आहे आणि खरंच खूप छान वाटतं. घर बसल्या आपण एक अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटलेली आहे. खूप काही मी वेगळं केलं नाहीये. जी काही आपली सिस्टीम आहे ती सिस्टीम फॉलो केली. डेली रात्री 9 ते 10च्या मीटिंग्स अटेंड केल्या. प्रायोरिटी प्रत्युषला दिली. घर सांभाळत, मुलाला सांभाळत सगळं काही प्रत्युषला देऊन रेफरल मॉडेल मधून मी हे इन्कम घेतलेलं आहे. त्याचसोबतच माझं रिसेंटली 4 महिने झालं माझं मेगा स्टोअर पण आहे लातूरमध्ये. त्याचं सुद्धा माझं 12 ते 13 लाख रुपयाचा सेल झालेला आहे आणि त्यावरती सुद्धा विश्वास वाटत नाही, कारण रेफरल मॉडेल सांभाळत, टीम सांभाळत हे स्टोअरचं मी सेल केलेलं आहे. मी सगळ्यांना एकच सांगेल की सर्वसामान्य महिला आहे, तिला फक्त संधी येते असं म्हणतात, सगळं करतात, पण त्या संधीचं सोनं कसं करायचं आणि एक यशस्वी महिला उद्योजिका कसं व्हायचं हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्युषमध्ये यावं लागेल. इथे फक्त तुम्हाला मान, सन्मान, एक ओळख, पैसा तर मिळणारच आहे. जिथे काम कराल, मेहनत कराल तिथं पैसा येणारच आहे, इन्कम येणारच आहे. पण त्यासोबतच एक सेल्फ इंडिपेंडेंट लाईफ जर जगायची असेल तर तुम्हाला प्रत्युषमध्ये यावं लागेल. सो यासाठी मी थँक्यू म्हणेल प्रत्युषला, कारण ही अपॉर्च्युनिटी त्यांनी आमच्यासाठी आणली. आज आम्ही सगळं काही व्यवस्थितपणे सांभाळत आहोत. येस, थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच दीपाली मॅम. सो गाईज, मला नाही वाटत आता काही प्रश्न शिल्लक असणार आहेत, कारण एवढ्या सगळ्यांच्या शेअरिंग्स, एवढ्या सगळ्यांचे इन्कम, या सगळ्यांचे बँक स्टेटमेंट नक्कीच चेक करा जर असं काही शंका असलीच तर, कारण हे जंतू परंतु संपवावं लागतात आयुष्यात. जोपर्यंत हे संपत नसतं तोपर्यंत आयुष्यात पुढे जाता येत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलो. ऐकायची ऑफर? हॅलो, आज तुमच्या सगळ्यांसाठी एक खास ऑफर असणार आहे प्रत्युष मधून. ती ऑफर म्हणजे, जर तुम्ही आजच्या मीटिंग नंतर लगेच ह्या व्यवसायाला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला ज्यांनी कोणी ह्या मीटिंगला इन्व्हाइट केलंय, ज्यांनी कोणी तुम्हाला या मीटिंगला इन्व्हाइट केलंय, तुम्ही त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला प्रत्युषचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी 1999 रुपये भरण्याची गरज नाहीये, 2000 रुपये भरण्याची सुद्धा गरज नाहीये, 2500 रुपये भरण्याची सुद्धा गरज नाहीये. तर फक्त आणि फक्त 1599 मध्ये तुम्ही तुमचं आजचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि तुम्ही आजच तुमच्या सेकंड इनिंगची सुरुवात करू शकता. बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, विश्वास ठेवा. मी परत एकदा सांगेल, आयुष्यात प्रत्युषमुळे तुमच्या लाईफमध्ये 1% चांगलंच होईल, पण 1% लॉस होणार नाही, ही गॅरंटी माझी आहे. कारण मागच्या 2 वर्षामध्ये स्वतःच्या डोळ्यानं मी हजारो लोकांचं आयुष्य बदलताना बघितलंय. स्वतःच्या डोळ्यानं लोकांनी स्वप्न पूर्ण करताना बघितलंय. स्वतःच्या डोळ्यांनी महिलांनी त्यांच्या पायावर उभा राहताना बघितलंय. स्वतःच्या डोळ्याने हजारो महिला आज इंडिपेंडेंट होताना बघितलंय. स्वतःच्या डोळ्याने हजारो महिला त्यांच्या लाईफमध्ये एका स्टेजला जाताना बघितलंय. सो तुम्हाला जर अजून याची काही माहिती पाहिजे असेल तर कंपनीच्या इंस्टाग्राम पेजला जा, गुगलला जा, युट्यूबला जा. तुम्हाला सगळी माहिती गुगल देवी आणि युट्यूब देवता तुम्हाला 100% देतील. सो विश्वास ठेवा डोळे बंद करून. कधीच तुम्हाला प्रत्युष म्हणून 1% सुद्धा नुकसान होणार नाही, ही गॅरंटी माझी असेल. सो थँक्यू सो मच. मागच्या 1 तास तुम्ही सगळ्यांनी मला सहन केलं. अजून सुद्धा जवळपास दोन्हीकडे मिळून हजारो लोक मला ऐकतायत. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांचा प्रेम, आशीर्वाद काय आमच्यासोबत असंच राहील. आणि जरी काही असं मागच्या 1 तासात माझ्याकडून चुकीचं वक्तव्य झालं असेल तर त्यासाठी मी बिलकुल सॉरी म्हणणार नाही, कारण वक्तव्य असं काही झालेलंच नाहीये. So thank you so much everyone. Wish you all the best and welcome to Pratyush. Thank you so much.